नमस्कार मित्रांनो. हजारो विद्यार्थी पोलीस भरतीच्या पेपरची तयारी करतात. तर मित्रांनो, त्यातले मोजकेच विद्यार्थी जे असतात ते 85+ मार्क घेतात. तर त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक आहे? जे टॉपर करतात त्यांची स्ट्रॅटेजी काय असते? आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर पाहिलात तर तुम्हाला 100% 85+ मार्क मिळतील. तर मित्रांनो, मी विशाल कोळी, पुणे सिटी SBC टॉपर आहे. तर मला लेखीसाठी 87 मार्क आहेत मित्रांनो. त्यात सिली मिस्टेक झाल्या, नाहीतर माझा सर्वच्या सर्व पेपर जे होते ते 90च्या आसपास जात होते. तर मित्रांनो, मी काय स्ट्रॅटेजी वापरली ते तुम्हाला सांगणार आहे. ती जर तुम्ही देखील वापरलात तर 100% तुमचा देखील स्कोर वाढेल. 85+ मार्क घेण्यासाठी तुमचं योग्य नियोजन आणि बेसिक प्लॅन पाहिजे मित्रांनो. आणि तुमच्याकडे एक बुकलिस्ट चांगली पाहिजे. जर बुकलिस्टचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तिथून बघा आणि तेवढीच रेफर करा. मोजकीच पुस्तकं आहेत माझी, पण चांगली आहेत. तुम्ही देखील 90+ त्या बुकवर करू शकता. तर एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की बुक चांगले वापरा. आणि जास्त अभ्यास केला म्हणजे स्कोर होतोय असं नाही मित्रांनो. त्यामध्ये आपले रिव्हिजन पण लागते. त्यामध्ये टॉपर लोक हेच करतात, अभ्यास कमी करतात परंतु रिव्हिजन आहे त्याला वेळ भरपूर देतात. आणि ज्या वेळेला तुम्ही अभ्यासापेक्षा रिव्हिजनला जास्त वेळ द्याल त्यावेळेला तुमचा स्कोर हा वाढत असतोय. तर मित्रांनो, हा देखील तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा की फक्त आणि फक्त अभ्यास करून काय होत नाही. पण ते जर तुम्ही अभ्यास केलेला आहे ते 4थ्या दिवशी वाचायचं. 4थ्या दिवशी वाचल्यानंतर परत आणि 7व्या दिवशी पूर्ण त्याच्यावर रिव्हिजन मारायचं. म्हणजे एक 3 वेळा जरी रिव्हिजन झालं तरी पण आपल्याला ती गोष्टी लक्षात राहतात. आणि रोज संध्याकाळी कमीत कमी एक अर्धा ते पाऊण तास त्याला असा वेळ द्यायचा की आपण दिवसभरात जे काही रिव्हिजन, जे अभ्यास केलाय त्याची रिव्हिजन करायची. डेली हे तुम्ही करत चला, त्यामुळे तुम्हाला 100% फायदा होईल मित्रांनो. आणि मराठीमध्ये बुक जे असते त्यात कधी पण वाचताना तुम्हाला अंडरलाईन हायलायटर ठेवा तुमच्याजवळ आणि त्याला अंडरलाईन करून वाचत चला. जेणेकरून तुम्ही ज्या वेळेला परत रिव्हिजन माराल त्यावेळेला फक्त मोठं मोठं जे तुम्ही अंडरलाईन केलं असतात तेच तेवढं वाचत जायचं. त्यामुळे काय होतंय, तुम्ही जे अंडरलाईन केलं असतात ते तुमच्या डोळ्यात पण राहतंय आणि आपलं फिट पण राहते डोक्यात. जे की आपल्याला बाबा चुकतंय ते, आणि फक्त चुकतंय तेच अंडरलाईन करायचं. जे तुम्हाला माहिती आहे त्याला सगळ्याला अंडरलाईन करत बसायचं. जे वारंवार परीक्षेत विचारणार आहेत त्यातच फक्त आपण अंडरलाईन करत जायचं. तर तुम्ही देखील त्याच पद्धतीने करा, 100% तुमच्या लक्षात राहील. आणि आपलं आता राहिलं गणित बुद्धिमत्तेसाठी मित्रांनो. भूमितीसाठी सूत्र ते सर्वच्या सर्व पाठ करा. जे बेसिक पासून, जसं की बेचा पाड्यापासून आपले 20 पर्यंत पाढे पूर्णच्या पूर्ण तोंडपाठ ठेवा. त्यानंतर आपलं वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, वर्ग, वर्गमूळ हे 30 पर्यंत, कमीत कमी 30 पर्यंत ठेवा. त्यानंतर जे आपलं घन, घनमूळ असते ते बेसिक 10 ते 12 पर्यंत जरी केला असता तरी पण बास होईल. पण आपल्याला आदलं मधलं जरी विचारलं तरी पण आपल्याला कळायला पाहिजे बाबा कितीचा वर्ग किती आहे, कितीचा घन किती आहे, असा एवढा अभ्यास करा. आणि त्यामुळे काय होतंय मित्रांनो, तुमचा टाइम जो असतोय ज्या वेळेला तुम्ही लेखीला बसताय, आणि बुद्धिमत्तेला तुम्हाला माहिती आहे आता घन, घनमूळ, वर्ग, वर्गमूळ यावर भरपूर प्रश्न असतात. त्यामुळे तुम्ही काय करा, ह्याचा जास्त फोकस करा त्याच्यावर. परत आपल्या दिशा ह्याच्यावर पण हे करा, घड्याळावर करा. आपण पूर्ण बेसिक पासून सर्वच्या सर्व करा. त्यामुळे काय होईल, तुमचा वेळ पण वाचेल. आणि ज्या वेळेला तुम्ही पेपरला बसाल त्यावेळेला तुम्हाला घाबरून जाणार नाही. म्हणजे संख्येचा आपल्याशी नातं जे लावायला लागते त्याच्यासाठी तुम्हाला वेळ लागणार नाही. त्यामुळे तुमची वेळेची बचत होईल. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने करा. ज्या वेळेला तुमचा पेपर चांगल्या स्पीडनं जातोय त्यावेळेला एक आत्मविश्वास होतोय की बाबा माझा स्कोर ह्या पेपरला चांगला जातोय. आणि पेपरला बसायच्या आधी काय करायचं मित्रांनो, आपण एक टार्गेट ठेवायचं कधी पण. हे एवढे एवढे मार्क मी घेणार आणि त्या टार्गेट पण जाते का बघायचं. आणि ज्या वेळेला प्रत्येक पेपर सोडवत आहे त्यावेळी पेपर घ्यायचा. आपण पेपर झाले की एक अर्धा तास मध्ये ब्रेक घ्या. त्यानंतर अनालिसिस करा. अनालिसिस करताना पण जे आपलं चुकलं आहे तेच खाली आपल्याला यायचं. आणि जे तुम्ही OMR शीटवर पेपर सोडवताय का नाही तो कधीच सोडवू नका मित्रांनो. फक्त पेपर ज्या वेळेला आहे आपला त्याच्या आधी एक महिनाभर तुम्ही OMR शीटवर करा. त्यामध्ये तुम्हाला गोल करण्याची सवय होऊन जाईल. असं काही पूर्ण सगळं पेपर OMR शीटवर सोडवू नका. आपली वही करा आणि वहीमध्ये 1 ते 10 आणि 51 ते 60 पर्यंत असं नंबर टाका आणि त्याच्या पुढे कॉलम करून आपण त्या कॉलममध्ये सोडवा. आणि जे आपलं चुकतंय ते तिथंच तपासायचं. आणि खाली जागा जी राहत्या तिथं आपलं काय चुकलंय ती प्रश्न मित्रांनो लिहून ठेवायची प्रत्येक वेळेला. एका पानावर आपल्याला खाडाखोड करण्यासाठी घ्या, एका पानावर आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवायची आणि चुकलेलं त्याला खाली लिहायचं आहे फक्त. एवढं करायचं म्हणजे आपलं. आणि त्यामध्ये काय करायचं, मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि ह्यामध्ये किती प्रश्न किती चुकलीत किती बरोबर आलेत हे लिहायचं. एका कोपऱ्यात तुम्ही टाइम, वार, आपले तारीख ते टाका. त्यानंतर तुम्हाला किती मार्क पडले हे लिहा. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही असं डेली डेली सोडवत जाल त्यावेळेला तुमच्याकडे प्रश्नपत्रिकेचा मोठा संच होईल मित्रांनो त्या वहीमध्ये. ज्या वेळेला तुमच्यात तसं होईल आणि तुम्ही जे रिव्हिजन माराल आठवड्यातून एक दिवस असते ना, एक दिवस पूर्ण प्रश्नपत्रिकेचं रिव्हिजन मारायचं.
आणि येणाऱ्या प्रश्नपत्रिका, चालूच्या प्रश्नपत्रिका सोडवा तुम्ही जास्त करून. असं की मागल्याच आहेत त्या करू नका, मागल्या फक्त रिव्हिजनसाठी वापरा. त्यामध्ये आता तुम्ही प्रश्नसंच कुठला पण घेतलात तर त्यामध्ये काय करायचं, पहिल्या स्टार्टिंगला त्याला अंडरलाईन करा नाही, पहिल्या वेळेला पूर्ण वाचून काढायचं, दुसऱ्या वेळेला तुम्ही अंडरलाईन करत जावा पेनानं, आणि तिसऱ्या वेळेला मित्रांनो हायलाईट करून जावा आणि फक्त ते वाचत जायचं आपल्याला. आणि ते रिव्हिजन मारताना मग ते कसं मारायचे, मराठी आणि आपले GK-GS एवढंच मारायचं मागील प्रश्नपत्रिका आहेत. आणि चालू घडामोडीशी रिलेटेड गेल्या वर्षी जो प्रश्न आलाय त्या प्रश्नाला ह्या वर्षी काय आहे आपलं चालूचं, तर जसं की आता आपलं राष्ट्रपती ते असेल किंवा आपलं राज्यपाल असतील ते बदललं तर तो प्रश्न गेल्या वर्षी विचारलाय तर ह्या वर्षी कोण आहेत हे आपण तिथंच नोट करून ठेवायचं मित्रांनो त्याच पुस्तकात. तुम्ही पण अशा पद्धतीने करा, 100% तुमचा देखील स्कोर वाढेल. आणि आपण जे रिव्हिजन करणार ते रिव्हिजन भरपूर वेळा करा, वाचण्यापेक्षा रिव्हिजनवर जास्त लक्ष द्या. आणि मला वारंवार मेसेज येत होते की दिवसातून किती तास अभ्यास करायला पाहिजे. मित्रांनो तास असं काय ठरवून घेऊ नका. त्यानंतर मी एकदा सांगितलेलं माझ्या मागल्या व्हिडिओमध्ये की 2च विषयाचा अभ्यास करा, 4 विषयाचा अभ्यास करू नका. मित्रांनो 2 विषयाचा अभ्यास केला की काय होते, तुमचा मूड पण फ्रेश राहतोय आणि तुम्ही काय करायला ते नेमकं तुम्हाला राहते. पण 2 विषयाचा अभ्यास करताना पण अल्टरनेट करायचं, म्हणजे आज 2 विषय घेतला की उद्या त्याच्या विरुद्ध 2 विषय घ्या, असं करा. नाहीतर 2 विषय आहेत तेच जर वारंवार करत बसला की नाही, प्रत्येक विषयाला प्रॉपर असा वेळ द्या. सर्वच्या सर्व विषय महत्वाचे असतात आणि तिथे आपल्याला 1 आणि 1 मार्क महत्वाचा असतो मित्रांनो. त्यामध्ये सिली मिस्टेक झाल्या तरी पण आपल्या हे होतं. त्यामुळे तुम्ही काय करा, सगळ्या विषयाला चांगला वेळ द्या समान. त्यामध्ये तुम्हाला स्कोर वाढत जाईल आणि तुमचे जे टॉपिक चुकतात ते रिव्हिजन करा. मी तुम्ही घरातनं करत असाल तर ऑनलाईन बॅच कोणाची घ्यायची ह्याबद्दल पण सांगितलोय. तुम्ही त्या बॅचेस घेऊन देखील जर केलात तरी पण तुम्हाला चांगला जाईल. आणि मराठी अवघड जात असेल तर त्याबद्दल काय करायचं, बुद्धिमत्ता अवघड जात असेल तर त्यासाठी काय करायचं, याचे माझे व्हिडिओ आहेत डिस्क्रिप्शनमध्ये, मी लिंक दिल्या, तिथून तुम्ही चेक करा. 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल मित्रांनो. मी पण वापरला आहे आणि माझा पण प्रत्येक पेपरला स्कोर हा चांगला होत होता. त्यामुळे तुम्ही देखील त्या पद्धतीने अभ्यास करा, 100% तुमचा स्कोर वाढेल. आणि पुस्तकं ही रेफर करताना चांगलीच बुक रेफर करा आणि दिवसातून कमीत कमी एक 6 ते 7 तास अभ्यास द्या. एक प्रश्नपत्रिका डेली घ्या आणि टायमिंग लावून जी घेणारा ती मित्रांनो काय करा, टायमिंग लावून ते ॲनालिसिस पूर्णच्या पूर्ण ॲनालिसिस करायचं त्या प्रश्नपत्रिकेचं. आणि ती दिवसातून झाली नाही तर 2 दिवसातून एक घ्या कमीत कमी आणि ते लिहून ठेवत चला. आणि ज्या आपल्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्या फक्त रिव्हिजन मारत चला डेली. त्या 1 तासभर जरी वाचला असा तर एक 4-5 प्रश्नपत्रिका रिव्हिजन होतात. फक्त ते रिव्हिजन मारताना त्यातलं मराठी GK-GS एवढंच मारायचं आहे मित्रांनो. आणि आपल्याला गणित ते सोडवायला प्रॉपर वेळ संध्याकाळचा द्या, संध्याकाळचा अभ्यास गणिताला चांगला होतो. जर तुम्ही देखील ह्या एवढ्या टिप्स जर फॉलो केला तर 100% तुमचा स्कोर वाढेल मित्रांनो. मी पण 90+ केलेला आहे स्कोर भरपूर वेळा, तुम्ही देखील करा. तर तुम्ही देखील आजपासून अभ्यासापेक्षा रिव्हिजनवर जास्त भर द्या, त्यामुळे तुमचा स्कोर वाढेल. तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन